जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 220. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. नवीन संवत्सर सुरू होतंय. आज गुढीपाडवा आहे. श्रीरामांची नवरात्र सुरू होते आणि या पर्वकाळामध्ये आज जो विलक्षण योग श्री महाराजांनी जुळवून आणला आहे तो काल लक्षात आला. खरंच म्हणजे असं वाटलं की खरोखर मनबुद्धी अगोचर असं जे तत्त्व आहे, मनबुद्धी पलीकडे त्यांचा प्रांत सुरू होतो आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी ते घडवत असतात त्या आम्हाला अचंबित करतात, क्षणोक्षणी अचंबित करतात खरं तर. पण ज्या वेळेला असा काही विलक्षण योग ते जुळवून आणतात त्यावेळेला असं वाटतं की खरंच आता आम्ही अचंबित होणं बंद केलं पाहिजे. कारण त्यांचं राज्य जे आहे ते ह्यासारख्या मिरॅकल्सनीच भरलेलं आहे. किंबहुना ज्याला ह्याची चुणूक मिळत राहते सतत त्यांच्या कृपेनं, त्यांना प्रत्येक क्षण हा सद्गुरूंचा मिरॅकल वाटत असतो. आणि त्यानुसार आज जो भाग मानसामध्ये आम्ही बघणार आहोत तो गुढीपाडव्यालाच घडलेला आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्या विजय पताका श्रीरामांची झळकते अंबरी हे जे आम्ही म्हणतो ते किती यथार्थ आहे हे लक्षात येतं. आणि कशी त्यांची कृपा वर्षाव करते हे बघून त्यात भिजून जावं, त्यामध्येच राहावं, त्यांच्या चरणाशीच सदैव आपलं चित्त एकाग्र करून इतर सगळ्याचा विसर पडावा अशीच इच्छा प्रत्येक भक्ताच्या हृदयात जन्म घेते. त्यामुळे आज जो वालीचा वध आणि सुग्रीवाला राज्य दिलं आहे त्याच विजयासंबंधीनं हा सण साजरा केला जातो. आपल्याकडे बहुतेक सर्व सण जे साजरे करतो आपण ते दुष्टांवर सुष्टांचा विजय किंवा अमंगलावर मंगलाचा विजय यासारखी थीम असते त्याच्यामागे. आणि ती अतिशय महत्त्वाची आहे आम्हाला शिकवण्यासाठी की काय योग्य काय अयोग्य. आणि जसं गीतेमध्ये सांगितलं, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं भगवंत आहेत, जिथं भगवंतांचे भक्त आहेत तिथं विजय निश्चित आहे. हा विजय जो असतो तो असत्यावर सत्याचा विजय असतो, दुष्कर्मावर सत्कर्माचा विजय असतो. आणि अशा रीतीनं वालीला आपण बघितलं, श्रीरामांनी बाण मारला आणि वाली आजीजी करतोय श्रीरामांपुढे की तुम्ही समदर्शी आहात आणि तुम्ही जे म्हणताय की मी पाप केलं आहे या तुमच्या बोलण्याला मी काही प्रत्युत्तर देऊच शकत नाही, कारण ते खरं आहे. पण तुमचा आश्रय अंतकाळी मिळूनसुद्धा मी पापी राहिलो का, असं जेव्हा वालीनं विचारलं तेव्हा श्रीरामांनी काय केलं हे आता सुरुवातीला तुलसीदास आम्हाला सांगतायत. म्हणाले, सुनत राम अति कोमल बानी, बाली सीस परसिउ निज पानी, अचल करऊं तनु राखहु प्राणा, बाली कहा सुनु कृपा निधाना. वालीनं ते अतिशय गोड मृदुवाणीनं म्हटलं होतं. पहा बरं, मृदुवाणीला फार महत्त्व आहे. आमचे महाराज सांगतात ना, मुख्यतः सण हे जे आम्ही साजरे करतो ते जे आम्ही आधी म्हटलं की दुष्टावर सुष्टाचा विजय, तो सुष्टपणा आमच्या अंतःकरणात येणं म्हणजे काय
तर ती मृदुता येणं, तो कोमलपणा येणं, तो जिव्हाळा, ते प्रेम हृदयात जन्म घेणं. आणि ज्या वेळेला ते हृदयात असतं त्याच वेळेला ते वाणीमधून बाहेर पडतं. आणि जर ते हृदयात नसेल तर वाणीनं बोललेले गोड शब्दसुद्धा कसे गोड नाहीत हे संत हृदयाला कळतं. त्यामुळे साधनाची परिणतीच आम्हाला संत सांगतात सिद्ध होण्यामध्ये आहे. सिद्ध म्हणजे काय? सिद्ध हा शब्द खऱ्या संस्कृतमध्ये भात सिद्ध होणं अशा अर्थानं वापरतात. म्हणजे भात जेव्हा शिजतो, खूप जास्त शिजलेला नाही, म्हणजे अगदी लगदा झाला आहे असं नाही, किंवा अगदी कोरडा कोरडा झाला आहे असं नाही, अगदी यथास्थित शिजणं भात, ह्याला सिद्ध होणं भात म्हणतात. म्हणजे तो कसा मऊ आणि खाण्यास योग्य असतो. त्यामुळे सिद्धी जी म्हणली जाते परमार्थ मार्गात, संत आम्हाला सांगतात ती पहिली सिद्धी ही आहे आणि ती शेवटपर्यंत टिकते. संत हृदयाचं प्रतीक असतं ते, आणि ती म्हणजे मृदुता. आणि त्यामुळे इथे श्रीरामांनी वालीची कोमलवाणी ऐकून असं म्हटलंय, सुनत राम अति कोमलबानी. आहा. त्यामुळे महाराजांचं जे वचन आहे की आपलं बोलणं कुणाला खुपू नये आणि दुसरा आपल्याशी वाईट बोलेल अशी कल्पनासुद्धा नसावी. म्हणजे आपलं तर बोलणं खुपूच नये, पण दुसऱ्याचंही बोलणं आपल्याला खुपू नये. इतकं मृदू मऊ सरळ अंतःकरण आपलं झालं पाहिजे. आणि त्यामुळे अशी ही वाणी वालीची सुद्धा, म्हणजे जो दुष्ट होता, आपण प्रभूंचा आश्रय घेतलाय ना, त्यामुळे ती मृदुता त्याच्यामध्ये सुद्धा आली प्रभूंची. आणि म्हटल्यानंतर श्रीरामांनी त्याच्या मस्तकाला आपल्या करकमलांचा स्पर्श केलाय आणि काय म्हणाले, अचल करऊ तनु राखहु प्राणा, बालिका सुनु कृपा निधाना. बरं का, श्रीराम म्हणतायत की तू काळजी करू नकोस, खरं आहे अंतकाळी माझा आश्रय मिळाला आहे तुला, त्यामुळे मी तुझा अंतकाळच टाळतो. पहा बरं की मी तुझं शरीर पुन्हा धडधाकट करतो आणि तुझे प्राण वाचवतो, वाचतील तुझे प्राण. बरं का, यावर वाली काय म्हणतोय, पण बालिका सुनु कृपानिधान, हे कृपानिधान ऐकून घ्या. आता काय म्हणतोय वाली पहा, जन्म जन्म मुनि जतनु कराही, अंतराम कही आवत नाही, जासु नाम बल संकर कासी, देत सबहि सम गति अविनासी, मम लोचन गोचर सोइयावा, बहुरी की प्रभु अस बनी बनावा, सोनयन गोचर जासु गुणनित, नीति कही श्रुति गावही, जिति पवन मन गो निरस करी मुनि, ध्यान कबहु कपावही, मोहि जानी अति अभिमान, बस प्रभु कहेउ राखु शरीरहि, अस कवन सठ हठि काटि सुरतरु, बारी करिहि बबूरहि, अब नाथ करि करुणा बिलो कहूँ, देहु जो बर मागऊँ, जेहि जो निजन्मऊ, कर्म बसतः राम पद अनुगागहूँ, यह तनय मम सम विनय बल, कल्याण प्रद प्रभु लीजिए, गही बाह सुर नर नाह, आपन दास अंगद कीजिए, राम चरण दृढ़ प्रीति करी, बालिकीन्ह तनु त्याग, सुमन माल जिमि कंठते, गिरतन जानई नाग. आहा, काय गोड पहा. वाली म्हणतोय, हे कृपानिधान श्रीरामा,
मुनिगण ऋषीगण जन्मोजन्म साधना करत असतात आणि तरीसुद्धा अंतकाळी तोंडून रामनाम येणं फार अवघड आहे. ज्यांच्या नावाच्या बळावर म्हणजे तुमच्याच नावाच्या बळावर शंभू भगवान शंकर भगवान काशीमध्ये सर्वांना समानपणे मुक्ती देतात, समगती सर्वांना देतात रामनामाच्या जोरावर. असे तुम्ही प्रत्यक्ष श्रीराम माझ्या डोळ्यांसमोर आहात, हे प्रभो अशी संधी पुन्हा येईल का? कसे आहात तुम्ही याचं वर्णन करतोय पहा वाली. आता श्रुतीसुद्धा नेती नेती हे असे नाहीत, हे असे नाहीत असं म्हणून निरंतर ज्यांचं गुणगान करतात, म्हणजेच जे सर्व जाणीवेच्या पलीकडे आहेत बरं का. आणि प्राण आणि मन जिंकून इंद्रियांना विरक्त बनवून मुनिगण सुद्धा ध्यानामध्ये क्वचित एखादी झलक तुमची बघू शकतात हो. असे प्रभू प्रत्यक्ष माझ्या समोर प्रकट आहात आणि तुम्ही मला म्हणताय, कारण बरोबर आहे तुमचं अति अभिमान बस, मी अभिमानी आहे, अहंकारी आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणूनच तुम्ही म्हणताय की तू शरीर सोडू नकोस. पण हे श्रीरामा, जाणून बुजून लक्षात येऊन सुद्धा कुणीतरी कल्पवृक्ष तोडून बाभळीचं कुंपण कोण करेल? म्हणजेच कल्पवृक्ष म्हणजे प्रत्यक्ष मुक्ती मोक्ष प्रदान करणाऱ्या तुम्हाला सोडून या नश्वर शरीराचं, या बाभळीचं रक्षण कोण बरं करू इच्छेल? त्यामुळे म्हणतोय, हे नाथ आता माझ्यावर दयादृष्टी करा आणि मी जो वर मागतो तो द्या. असं करा की माझ्या कर्मामुळे मी ज्या कुठल्या योनीमध्ये जन्म घेईन तिथं हे श्रीरामा तुमच्या चरणी मी प्रेम करत राहावं. जेही जोनी जन्म कर्म बस तह रामपद अनुरागव. पहा बरं, ज्यावेळी भक्ती हृदयामध्ये जन्म घेते त्यावेळेला आमची गती काय होईल ह्याबद्दल चिंता काळजी तो भक्त सोडून देतो. त्याला राहतच नाही ती, कारण त्याला एकच हवं असतं, ते म्हणजे भक्ती. तुकाराम महाराज जे म्हणाले की आम्हाला वरचेवर इथे येऊ देत आणि तुमची भक्ती करू देत, त्याचं अनेक भक्त म्हणतात की मला काहीही करा, अगदी गवत करा, तुमच्या पायाखालची माती करा, दगड करा, काय वाटेल ते करा, पण तुमच्या चरणांची भक्ती मात्र माझ्या हृदयातून जाऊ नये. म्हणजे योनीसुद्धा महत्त्वाची नाही, पण तुमची भक्ती महत्त्वाची आहे. माझ्या ह्या शरीराला कष्ट होतील, कारण मी जे कर्म केले ते मी भोगेन. पहा बरं, वालीनं इथं मला त्या कर्मातून मुक्त करा असं म्हटलेलं सुद्धा नाही. मी पापी आहे ना, मी भोगेन ते कर्म, पण तुमच्या चरणांचा अनुराग मात्र माझ्या हृदयातून दूर होऊ नये. हे कल्याणकारी प्रभो. आता पुढे म्हणतोय वाली की माझा पुत्र अंगद तुम्हाला माहिती आहे जो विनयी आहे आणि बलाच्या बाबतीत माझ्यासारखाच आहे, बलवान आहे, याचा स्वीकार करा. आणि हे सुर नर नाह, आहा, देवांच्या आणि मनुष्यांच्या स्वामी त्यांचे नाथ माझ्या अंगदाचा हात धरून याला आपला दास बनवा. बरं का. आणि अशा रीतीनं श्रीरामांच्या चरणी दृढ प्रेम ठेवून वालीनं आपला देह त्याग केला. पण कसा त्याग केला सांगितलं आहे पहा, काय गोड सुंदर, म्हणजे आयडियल ज्याला आपण म्हणतो तसं. सुमन माल जिमी कंठते गिरत न जानै नागा. हत्ती जो गळ्यातली पुष्पमाला खाली पडली त्याच्या तर जाणत सुद्धा नाही, म्हणजे त्याला त्याची जाणीव नसते. तो एवढा विशाल प्राणी आहे, त्याच्या गळ्यातली पुष्पमाला खाली पडली त्याची जाणीव किंवा पडली हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. तसं ज्या वेळेला प्रभूंची भक्ती हृदयामध्ये इतक्या तीव्रतेनं असते त्यावेळी हा नश्वर देह जेव्हा पडतो त्यावेळी त्याची जाणीवसुद्धा न होता तो आत्मा परमात्म्यात विलीन होतो किंवा जी काही त्याची गती असेल त्या गतीला प्राप्त होतो.
अशा रीतीनं वालीला परमधामी पाठवलं आजच्याच दिवशी श्रीरामांनी. बरं का, राम बाली निज धाम पठावा, नगर लोग सब व्याकुल धावा, नाना विधि विलाप करतारा, छूटे केसन देह संभारा. अशा रीतीनं श्रीरामांनी वालीला परमधामी पाठवलं आणि त्यानंतर मात्र त्या किष्किंधा नगरीतले सर्व लोक व्याकुळ होऊन धावत आले. आपले स्वामी पडले ते बघून. आणि वालीची पत्नी आपण जी बघितलं तारा, ती सुद्धा विलाप करू लागली. अत्यंत दुर्दशा तिची झालेली होती, देहाची शुद्ध नव्हती तिला. अतिशय थोर पतिव्रता, आपण बघितलं चाणाक्ष बुद्धीची ही स्त्री होती. आणि तिने परोपरीनं सांगून सुद्धा वालीनं ऐकलं नाही, याचं दारुण दुःख तिच्या हृदयामध्ये होतं. ज्यावेळी तिला बघितलं रघुनाथांनी, तेव्हा मात्र त्यांनी काय केलं, तारा बिकल देखी रघुराया, दीन ज्ञान हरि लीन्ही माया, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा, प्रगट सोतनु तव आगे सोवा, जीवनि के ही लगी तुम्हरोवा, उपजा ज्ञान चरण तब लागी, लीन्हे सी परम भगति बरमागी. तारेला व्याकुळ बघून वाली पत्नीला श्रीरामांनी काय केलं सांगितलंय पहा, दीन ज्ञान हरी लीन्ही माया. केवढी मोठी गोष्ट पहा. क्षणार्धात, बरं का, श्रीरामांनी तिला ज्ञान दिलं आणि तिचं अज्ञान हरण केलं. म्हणाले, पृथ्वी जल अग्नी आकाश आणि वायू या पंचतत्वांनी बनलेलं हे अतिशय तुच्छ असं शरीर आहे. असं ते शरीर वालीचं तुझ्यासमोर पडलंय, पण जीव हा नित्य आहे, त्याला मरण नाही, मग तू कशासाठी रडतेस. अशा रीतीनं श्रीरामांच्या एका वाक्यानं, तिला समजावण्यानं तिच्यामध्ये ज्ञानोदय झाला. आणि अशा रीतीनं जेव्हा ज्ञान उपजलं, तेव्हा मात्र तारा भगवंतांच्या चरणी लागली आणि काय मागितलं, लीन हेसी परम भगती बर मागी, परमभक्तीचा वर मागितला. आणि आता ही कथा सांगून आमचे शिवभगवान सांगतायत, उमा दारु जोशित की नाई, सबही नचावत रामु गोसाई, तब सुग्रीव ही आय सुदीन्हा, मृतक कर्म विधि बत सब कीन्हा. शिवभगवान म्हणतायत, हे उमा, कसे आहेत माहीत आहे का माझे स्वामी राम, सर्वांना कठपुतळीप्रमाणे नाचवत असतात. सबही नचावत राम गोसाई. किती गोष्टी घडल्या पहा. शबरी आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हनुमंत भेट, सुग्रीव भेट, सुग्रीवाशी मैत्री, त्यानंतर वालीचा कथाप्रसंग, त्याचा वध, तारेला ज्ञान देणं, अंगदाला आपला सेवक करून घेणं, फार मोठी गोष्ट होती. त्यानं अनेक गोष्टी घडल्या पुढे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूंची लीला असते, काहीतरी विशेष कारण असतं त्यामागे. आणि त्यामुळे म्हणतायत, सबही नचावत राम गोसाई. आपण आधीच्या भागात जसं बघितलं की हा प्राण आहे परमार्थ मार्गाचा, की हे ज्याला कळलं तो शांतच होऊन जातो, त्याचा अंतरातला सर्व क्षोभ नाहीसा होतो आणि क्षणार्धात उपरती होते.
कारण प्रत्येकच गोष्ट ज्या वेळेला माझ्या सद्गुरूंनी, माझ्या भगवंतांनी केलेली आहे ह्याचं शुद्ध ज्ञान अंतरामध्ये निपजतं, त्यावेळेला कोणत्याही विपरीत म्हणजे कसं, सद्गुरूंना जी आवडणार नाही अशी प्रतिक्रिया आमच्या हृदयात सुद्धा जन्म घेऊ शकत नाही. याला शरणागती म्हणतात. त्यामुळे सबही नचावत राम गोसाई हे ज्ञान निपजलं अंतःकरणामध्ये सद्गुरु कृपेनं की तो जीव शांत होतो. आणि पुढे म्हणतायत की त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीवाला आज्ञा केली आणि सुग्रीवानं विधिपूर्वक वालीचं अंत्यकर्म केलं. आणि हे झाल्यावर काय सांगितलं, राम कहा अनुज ही समुझाई, राज देहु सुग्रीव ही जाई, रघुपति चरण नाई करी माथा, चले सकल प्रेरित रघुनाथा. श्रीरामांनी त्यानंतर लक्ष्मणाला समजावून सांगितलं, काय, तू जा आणि आत नगरीमध्ये किष्किंधेमध्ये जाऊन सुग्रीवाला राज्य दे, म्हणजे त्याला राज्याभिषेक कर. लक्ष्मणाच्या हस्ते हा राज्याभिषेक सुग्रीवाला झालेला आहे बरं का, आजच्याच दिवशी गुढीपाडव्याला. आणि म्हणून ती विजय पताका श्रीरामांची. श्री रघुनाथांच्या आज्ञेनं यानंतर सर्व लोक त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन निघून गेले. आणि लगेचच लक्ष्मणानं काय केलं, लक्ष्मण तुरत बोलाये, पुरजन विप्र समाज, राजु दीन सुग्रीव कह, अंगद कह जुबराज. लक्ष्मणानं सर्व नगरवासियांना आणि विप्रमंडळींना सर्वांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या समोर सुग्रीवाला राज्याभिषेक केला आणि अंगदाला, वालीपुत्राला युवराजपद दिलंय बरं का. आणि आता आमचे शिवभगवान पुन्हा सांगतायत आपल्या स्वामींबद्दल. म्हणाले, उमा राम समहित जगमाही, गुरुपितु मातु बंधु प्रभु नाही, सुरनर मुनी सब कैय हरिती, स्वार्थ लागी करही सब प्रीति, बाली त्रास व्याकुल दिन राती, तन बहु ब्रन चिंता जर छाती, सोई सुग्रीव कीन्ह कपिराऊ, अति कृपाल रघुबीर सुभाऊ, जानत हूँ अस प्रभु परिहरही, काहे न विपति जाल नर परही, पुनि सुग्रीव ही लीन बोलाई, बहु प्रकार नृपनीति सिखाई. राज्याभिषेक झाला सुग्रीवाचा चैत्र शुद्ध प्रतिपदेला. आणि मग शिवभगवान पार्वती मातेला म्हणतायत, हे पार्वती, या सबंध जगामध्ये माझ्या श्रीरामांसारखा अकारण हित करणारा गुरु, पिता, माता, बंधू आणि स्वामी दुसरा कुणीही नाही. सर्वजण, कुणाकुणाचं नाव घेतलंय पहा, देव, मनुष्य आणि मुनीसुद्धा सर्वांची रीत अशी आहे की सर्वजण स्वार्थ लागी करही सब प्रीती, स्वार्थासाठी सर्वजण प्रीती करतात, प्रेम करतात. त्यामुळे जो पूर्ण स्वार्थ रहित आहे तोच रामरूप आहे. आणि म्हणून पुढे म्हणतायत शिवभगवान की जो सुग्रीव रात्रंदिवस वालीच्या भीतीनं व्याकुळ होता, अनेक जखमा शरीरावर झालेल्या होत्या आणि त्याच्या हृदयामध्ये सतत चिंता ते जळत होती, चिंतेनं त्याचं हृदय जळत होतं, अशा सुग्रीवाला श्रीरामांनी वानरांचा राजा बनवलं. असा अत्यंत कृपाळू स्वभाव माझ्या श्रीरामांचा आहे. पहा बरं,
आपण बघितलं मागच्या भागामध्ये की सुग्रीवाच्या हृदयामध्येही श्रीरामांच्या दर्शनानं, स्पर्शानं, प्रेमानं विरक्ती निर्माण झाली होती. पण श्रीरामाने सांगितलं की तुझ्यासाठी हे राज्य सांभाळणं हीच साधन आहे. त्यामुळे त्यांनी त्याला तोच मार्ग घालून दिला आणि त्याला लक्ष्मणाकरवी राज्याभिषेक करवला. इथे सुग्रीवाला काय, पुढे विभीषणाला काय, हृदयामध्ये भक्ती आणि विरक्ती असून सुद्धा प्रभूंनी सबही नचावत राम गोसाई, तसं त्यांच्या मनामध्ये जे होतं तेच करवलं. पण यामधून शिवभगवान आम्हाला श्रीरामांचा विशेष गुण सांगतायत की ते किती निष्काम आहेत. म्हणजे पूर्ण काम जो असतो तो निष्काम असणारच, नाही का? त्यामुळे कोणत्याही पदाचा लोभ ज्याला नसतो तो रामरूप असतो. अनेक संत आम्हाला सांगतात, श्री महाराज सांगतात की इतर काहीच करायचं नाही आहे, और कुछ करना धरना नहीं है, सिर्फ इच्छा रहित हो जाओ. आणि ही जी स्थिती आहे इच्छा रहितता, ती श्रीरामांची असल्यामुळे भक्तांमधली ती निष्काम स्थिती प्रभूंना आवडते. किंबहुना प्रभू भक्तांना निष्काम करतात कोणत्या ना कोणत्या मार्गानं. निष्काम असेल तरच तो खरा उच्च स्थितीचा भक्त. सकाम भक्तीसुद्धा भक्तीच आहे, पण कारण ती प्रभूंशी कनेक्टेड आहे. जे जे प्रभूंशी कनेक्टेड आहे ती भक्ती आपण बघितलं. त्याप्रमाणे निष्काम जो आहे त्याच्या हृदयामधली जी भक्ती असते ती प्रभूंच्या अंतःकरणाला लगेच जाऊन भिडते. आणि त्यामुळे निष्काम जो असतो त्याच्या अंतरातली भक्ती, म्हणजेच सर्व संत सत्पुरुषांच्या अंतरातली भक्ती आम्हाला भुरळ पाडते आणि आम्ही त्यांच्या चरणी लागतो. सद्गुरूंच्या चरणी आम्ही का लागतो? सद्गुरूंनाच ब्रह्मस्वरूप का मानतो? म्हणजे ते आहेतच, पण आम्हाला कळलेलं नसतं तरीसुद्धा आम्ही मानतो. ह्याचं कारण त्यांची निष्कामता, त्यांचा निस्वार्थ भाव आणि त्याही पुढे जाऊन शिष्याप्रती असलेलं अनन्य प्रेम. कोण एवढं प्रेम करू शकतं हे जर लक्षात घेतलं तर सद्गुरू कसे रामरूप आहेत हे खूप सहज लक्षात येण्यासारखं आहे. त्यामुळे अशा प्रभूंना कोण बरं सोडेल असं शिवशंभो विचारतायत की हे जाणून किती कृपा निधान आहेत हे जाणूनही जे लोक प्रभूंना सोडून देतात ते विपत्तींच्या जाळ्यामध्ये का बरं अडकणार नाहीत असं विचारून पुढे कथा सांगतायत की त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीवाला बोलवून घेतलं आणि अनेक प्रकारे राजनीती सांगितली बरं का. आणि पुढे श्रीराम म्हणाले सुग्रीवाला, कह प्रभु सुनु सुग्रीव हरीसा, पुरन जाऊं 10 चारि बरीसा, गत ग्रीष्म बरषा ऋतु आई, रही हूँ निकट सैल पर छाई, अंगद सहित करहु तुम राजू, संतत हृदय धरिहु मम काजू, जब सुग्रीव भवन फिरि आए, रामु प्रबरशन गिरि पर छाए, प्रथम ही देवन गिरि गुहा, राखे रुचिर बनाई, राम कृपा निधि कछु दिन, बास करहि गे आई. प्रभू म्हणाले, वानरराज सुग्रीव, आता मी सांगतो ते ऐका. 14 वर्ष मी कोणत्याही गावामध्ये जाऊ शकत नाही. आता ग्रीष्म ऋतू संपलाय आणि वर्षा ऋतू आलाय, त्यामुळे हा वर्षा ऋतू संपेपर्यंत इथं जवळच एका पर्वतावर मी राहीन. तू किष्किंधेला जा आणि अंगदासह राज्य कर, पण संतत हृदय धरेहु मम काजू. श्रीरामांनी सांगितलंय बरं का, एका दृष्टीनं बजावून सांगितलंय.
आज्ञा आहे प्रभूंची खरं ती. काय? माझं काम नेहमी लक्षात ठेव. कुठलं कार्य? सीता मातेला शोधायचं आहे. हे कार्य प्रभूंनी अगोदरच सुग्रीवाला सांगितलं होतं हनुमंताच्या समोर, नाही का? ते कार्य मात्र विसरू नकोस हे सांगायला प्रभू विसरले नाहीत ज्यावेळी सुग्रीव आपल्या राज्यात गेला. कारण काय तर वर्षा ऋतू आहे, त्यामुळे आता ते शोधकार्य शक्य नाही. त्यामुळे वर्षा ऋतू संपल्यानंतर ते कार्य करायचं आहे. पण तोवर तू ते विसरू नकोस हे प्रभूंनी सांगितलं. आणि त्यानंतर जेव्हा सुग्रीव परतला तेव्हा श्रीराम प्रवर्षण नावाच्या पर्वतावर जाऊन राहिले. त्या पर्वतावर देवांनी एक गुहा सज्ज करून ठेवली होती प्रभू यायच्या अगोदरच. कारण कृपानिधान श्रीराम काही दिवस तरी तिथं येऊन राहतील हे त्यांना माहीत होतं. आणि अतिशय सुंदर असा तो पर्वत आणि ती गुहा होती. त्याचं वर्णन आता तुलसीदास करतायत. म्हणाले, सुंदर बन कुसुमित अतिशोभा, गुंजत मधुपनिकर मधुलोभा, कंदमूल फलपत्र सुहाए, भये बहुत जब ते प्रभु आए, देखी मनोहर सैल अनुपा, रहे तहनुज सहित सुरभूपा, मधुकर खग मृग तनु धरि देवा, करहि सिद्ध मुनि प्रभु कई सेवा, मंगल रूप भय भुवन तब ते, किन्ह निवास रमापति जब ते, फटिक शिला अति शुभ्र सुहाई, सुख आसीन तहाँ द्वौ भाई, कहत अनुज सन कथा अनेका, भगति बिरति नृपनीति विवेका, वर्षा काल मेघन भचाए, गरजत लागत परम सुहाए. जी गुहा ज्या पर्वतावर प्रवर्षण नावाच्या पर्वतावर प्रभू होते, अतिशय सुंदर असं फुललेलं वन होतं तिथे. मधाच्या लोभानं गुंजारव करणारे भ्रमरांचे समूह होते. आणि जेव्हापासून प्रभू तिथं येऊन विराजमान झाले तेव्हा अनेक सुंदर कंदमुळं, फळं, पानं यांची गर्दी त्या पर्वतावर झाली. आणि अतिशय सुंदर मनोहर असा पर्वत बघून सुरभूप असे श्रीराम लक्ष्मणासह तिथं राहू लागले. देव, सिद्ध आणि मुनी हे सुद्धा भ्रमर, पक्षी आणि पशूंचा देह धारण करून तिथं प्रभूंची सेवा करू लागले. आणि मंगल रूप भयभुवन तबते, कीन्ह निवास रमापती जबते. जेव्हापासून रमापती श्रीरामांनी तिथं निवास केला तेव्हापासून ते वन मंगलमय, मंगलरूप असं झालं. आणि सुंदर स्फटिकमण्यांची एक शिळा तिथे होती, जिच्यावर दोन्ही बंधू अतिशय सुख आसीन असे विराजमान होते. श्रीराम लक्ष्मणाला भक्ती, वैराग्य, राजनीती आणि ज्ञान यांच्या अनेक कथा सांगायचे. आणि असा काळ जातानाच पावसाळा आला, वर्षाकाल आला, आकाशात ढग गर्जना करतायत. आणि असं ते दृश्य बघून प्रभूंना काय आठवलं, ते काय सांगतायत आणि पुढे प्रभूंनी काय काय लक्ष्मणाला सांगितलं. अनेक ठिकाणी श्रीरामांनी लक्ष्मणाला केलेला जो उपदेश आहे तो वेगवेगळ्या भागांमधून रामगीता या नावानं प्रसिद्ध आहे. आधी एकदा आपण बघितलं होतं, त्याचाच हा दुसरा भाग असल्यासारखा आहे. काही जण म्हणतात, काही जण म्हणत नाहीत, पण मुळात तो रामांनी लक्ष्मणाला सांगितलेला उपदेश या दृष्टीनं प्रसिद्ध आहे. तर श्रीराम लक्ष्मणाला काय काय सांगतायत, काय बोध त्यातून आपल्या सर्वांना करतायत, हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आज जी विजयश्री श्रीरामांनी मिळवली आणि
त्याचा त्वरित त्याग करून सुग्रीवाच्या गळ्यात राज्य सोपवलं, त्याच्या शिरावर राज्य मुकुट धारण करायला लावला लक्ष्मणाकरवी. त्यावरून आपला जो गुढीपाडवा आहे तो सण हा केवळ काही समारंभ साजरा करणं किंवा काही गोडधोड करून खाणं यासाठी आहे असं नव्हे, तर अंतरामधला सर्व दोष, सर्व दुष्टपणा, जी असरलता आहे तिचा नाश व्हावा आणि त्या जागी प्रभू कृपेनं, आमच्या सद्गुरूंच्या कृपेनं हृदयामध्ये सरलता, अखंड आनंद, अभिमानरहित वृत्ती, नम्रता आणि हे सर्व सद्गुण त्यांच्याच कृपेनं हृदयामध्ये विराजमान व्हावेत आणि श्रीरामांच्या भक्तीची पताका आमच्या अंतरंगामध्ये सतत जागती राहावी, हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. सर्वांनाच ह्या नववर्षाच्या अनंत शुभेच्छा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.